नमस्कार मित्रांनो, मी अवधूत एकल पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, 2024 संपत आले, 2025 चालू होणार आहे। 2025 मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला चांगले फंड तुम्ही जर विचारात घेत असणार तर तुमच्यासाठी आजची ही व्हिडिओ सीरीज आपण सुरू करतोय मित्रांनो की बेस्ट फंड फॉर 2025। तर आजचा विषय आहे मित्रांनो की फ्लेक्सी कॅप फंड्स यांनी खूप चांगला रिटर्न दिलाय किंवा जे पुढे 2025 मध्ये चांगला रिटर्न देतील असे काही मी फंड तुम्हाला सुचवणार आहे आणि आपण ते बघणार आहे की या फंडने कशा पद्धतीने काम केले किंवा काय यांची पोझिशन आहे आज घडीची। तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की हे फंड तुम्ही तुमच्या सल्लागाराला विचारूनच घ्या। या फंडमध्ये गुंतवणूक करणं जोखीम बरा आहे। मार्केट संलग्न असल्यामुळे रिटर्नची याच्यामध्ये गॅरंटी नाही। खूप हाय रिस्क फंड असतात हे, जेणेकरून सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही गुंतवणूक करू नका मित्रांनो। चला तर मित्रांनो वळूया आजच्या या विषयाकडे, फ्लेक्सी कॅप फंडकडे। तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ शक्य तितक्या लोकांना शेअर करा। तुम्हाला काही शंका असली तर कमेंट करा। तुम्हाला अजूनही काही शंका असेल तर मला कॉल करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात व्हिडिओ क्विट करू नका। चला तर वळूया आजच्या या फ्लेक्सी कॅप फंडकडे। तर फ्लेक्सी कॅप फंड म्हणजे काय आहे फंड बघा। तर मित्रांनो, फ्लेक्सी कॅप फंड म्हणजे स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप अशा तीनही कॅटेगरीचे स्टॉक्स या फंड्समध्ये खरेदी केले जातात मित्रांनो। आणि त्याला कोणत्याही पद्धतीचं बंधन नसते, कोणत्याही पर्सेंटेजचं बंधन नसते मित्रांनो। म्हणजे एवढंच स्मॉल कॅप घ्या, एवढंच लार्ज कॅप घ्या असं काय नाही। फंड मॅनेजरला वाटत असेल स्मॉल कॅप जास्त वाढणार आहेत, स्मॉल कॅप घेऊया, तर तो स्मॉल कॅप घेऊ शकतोय। लार्ज कॅप वाढणार आहे, स्मॉल कॅप वाढणार नाही, तर तो लार्ज कॅपला वळू शकतोय। लक्षात आलंय का बघा। याच्यावर फंड मॅनेजरवर कोणत्याही प्रकारचं बंधन या फंडमध्ये नसते मित्रांनो। जर बघायचं गेलं तर हे फंड खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न देतात, कारण आपल्याला एकाच वेळी भरपूर 3-4 कॅटेगरीमध्ये आपल्याला एक्सपोजर मिळत असते मित्रांनो। वेगवेगळे चांगले स्टॉक चूज करण्याची मुभा असते फंड मॅनेजरला। तर मित्रांनो बघूया याचे काय फायदे आहेत अजून। तर मित्रांनो, पहिला सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे डायव्हर्सिफिकेशन। डायव्हर्सिफिकेशन म्हणजे आपल्याला स्टॉकमध्ये खूप चांगलं डायव्हर्सिफिकेशन याच्यामध्ये भेटतं। फंड मॅनेजर आपल्याला पाहिजे तसं हवा तशा पद्धतीनं तो काय करू शकतोय, स्टॉक चूज करू शकतोय, जेणेकरून जोखीम म्हणजे रिस्क आणि रिवॉर्ड यांचं तो मेळ चांगल्या पद्धतीनं बसवू शकतोय। तर दुसरा फायदा आहे मित्रांनो फ्लेक्सिबिलिटी। तर मित्रांनो, फंड मॅनेजरकडे ही जी मोकळीक असते, फ्लेक्सिबिलिटी असते, त्याच्यामुळे काय होते मित्रांनो की बेंचमार्कपेक्षा चांगला रिटर्न काढून देणं सहज शक्य होते मित्रांनो। स्टॉकची वेगळी व्हरायटी असते, त्यांच्यामध्ये गुंतवणूक करण्याची मोकळीक फंड मॅनेजरकडे उपलब्ध असते। तर डायनॅमिक ॲसेट अलोकेशन, तर फंड व्यवस्थापनाकडे काय होतं, बाजाराच्या परिस्थितीनुसार बाजार भांडवलातलं अलोकेशनचं वाटप जे आहे ते समायोजित करण्याची सवलत फंड मॅनेजरला असते। त्यामुळे काय होते, डायनॅमिक ॲसेट अलोकेशन होते मित्रांनो। तर हे काही फायदे आहेत फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे। तर आता आपण वळूयात फ्लेक्सी कॅप फंडमधले चांगले फंड कुठले आपण कुठले चूज फंड केलेत मित्रांनो। तर पहिला तर फंड मित्रांनो आपण चूज केला तो आहे निप्पॉन इंडियाचा फ्लेक्सी कॅप फंड रेग्युलर ग्रोथ। ह्या फंडमध्ये तुम्ही बघितलं तर NAV आहे 17 रुपयेचा, एक्सपेन्स रेशो आहे 1.74%, कॅटेगरीचा ॲव्हरेज पण त्याच्या आसपासच आहे बघा मित्रांनो। फंड साईज बघितला तर याची 8,538 कोटीची फंड साईज आहे मित्रांनो। याच्यामध्ये जर रिटर्न्स बघायचे झाले आपल्याला तर गेल्या 3 वर्षाचे रिटर्न याचे जवळपास 16% ॲव्हरेज आहे, कॅटेगरीचा ॲव्हरेज पण त्याच्या आसपासच आहे मित्रांनो। हा फंड जर बघितला आपण तर लॉन्च डेट आहे ऑगस्ट 16, 2021, म्हणजे 3च वर्ष पूर्ण झालेत ह्या फंडला, त्यामुळे 5 वर्षाचं रिटर्न काही तर आपल्याकडे उपलब्ध नाही। 3 स्टार फंड आहे मित्रांनो, म्हणजे चांगलाच फंड आहे। 2025 मध्ये हा फंड अजून चांगल्या पद्धतीने काम करेल, कारण याच्यामध्ये जर तुम्ही होल्डिंग बघितला तर HDFC बँकचं होल्डिंग जास्त आहे, सगळ्यात जास्त होल्डिंग आहे। आणि गेल्या काही टाईममध्ये बघितलं तर HDFC बँकनं काही चांगलं परफॉर्म केलं नव्हतं, त्यामुळे या फंडचा रिटर्न थोडा कमी आहे मित्रांनो। त्यानंतर आहे ICICI बँक आहे, लार्सन अँड टुब्रो आहे, इन्फोसिस आहे, रिलायन्स आहे, ॲक्सिस बँक आहे, NTPC आहे। छोट्या कंपन्या आणि मोठ्या कंपन्या सर्व प्रकारच्या कंपन्या तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील, स्मॉल कॅपसुद्धा आणि मिड कॅपसुद्धा आणि लार्ज कॅपसुद्धा मित्रांनो। याचे जर रिस्क रेशो बघितले तर आपल्याकडे काय होतं, संमिश्र पद्धतीचं रिस्क रेशोचं कॅल्क्युलेशन इथं दिसते। काही रिस्क रेशो ग्रीनमध्ये आहेत, काही रेडमध्ये आहेत
मित्रांनो हे रिस्क रेशोसुद्धा काही वेळानंतर बदललेले आपल्याला नक्कीच दिसतील, त्यामुळे हा फंडला तुम्ही नक्की कन्सिडर करा. निप्पॉनचा फ्लेक्सी कॅप फंड खूप चांगला फंड आहे मित्रांनो, खूप चांगली संधी आहे पुढच्या वर्षभरात यानं रिटर्न चांगले बनवण्याची. चला मित्रांनो दुसऱ्या फंडकडे आपण वळूया. दुसरा फंड आपण चूज केला आहे HDFCचा फ्लेक्सी कॅप फंड. या फंडचा जर NAV तुम्ही बघितला तर 1912 रुपये, जवळपास 13 रुपये या फंडचा NAV आहे. एक्सपेन्स रेशो आहे 1.42. फंड साईज आहे 66,000 कोटी. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितला तर एक्सपेन्स रेशो जवळपास सगळ्यांचा त्याच्या आसपास आहे, 1.5%च्या आसपासच आहे. तर सांगायचं काय आहे की जेवढा रिस्क जास्त असणार आहे तेवढा रिस्क एक्सपेन्स रेशो पण तेवढाच चांगला असणार आहे आणि तेवढेच चांगले रिटर्नसुद्धा असणार आहेत मित्रांनो. एकदम हाय रिस्क फंड आहे हा सुद्धा. याचे जर आपण रिटर्न बघितलं तर 3 वर्षाचं रिटर्न 24% आहे, 5 वर्षाचं रिटर्नसुद्धा 24% आहे. हा फंड चालू झाला आहे मित्रांनो 1995 साली, 1 जानेवारी 1995 साली मित्रांनो. म्हणजे जवळपास बघा 31 वर्षे या फंडला पूर्ण होत आहेत. खूप हाय रिस्क फंड आहे, पण रिटर्न सिन्स लॉन्च तुम्ही जर बघितला तर 19% दरवर्षी या फंडनं रिटर्न दिला आहे मित्रांनो. HDFCचा फ्लेक्सी कॅप फंड अंदाज करा 66,000 कोटीचा फंड आणि 19% दरवर्षी रिटर्न द्यायला लागला आहे. याच्यामध्ये पण बघितलं तुम्ही होल्डिंग तर HDFC बँकेचंच होल्डिंग आहे, ICICI बँक आहे, ॲक्सिस बँक आहे, HCL टेक्नॉलॉजी, असे 10-12 इथं स्टॉक आपण दिलेले आहेत की जे चांगले आहेत, छोटे आहेत, मोठे आहेत, सगळ्या प्रकारचे इथं स्टॉक्स उपलब्ध आहेत. याच्यामध्ये रिस्क रेशो तुम्ही बघितला तर सगळे रिस्क रेशो मित्रांनो ग्रीन आहेत, सगळे रेशो पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे कमी रिस्कमध्ये जास्तीत जास्त रिटर्न काढायचा प्रयत्न केलेला आहे आणि तो सक्सेसफुल पण झालेला आहे असं दिसते आपल्याला. मित्रांनो 5 स्टार फंड होता हा HDFCचा. याच्यानंतरचा फंड आपण बघणार आहे ICICI प्रुडेन्शियलचा फ्लेक्सी कॅप फंड. मित्रांनो ह्या फंडमध्ये तुम्ही जर बघितला तर NAV आहे याचा 18.81 रुपये, एक्सपेन्स रेशो आहे 1.70 रुपीज आणि याची फंड साईज आहे 16,856 कोटी रुपये. रिटर्न जर आपण बघितलं तर 5 वर्षाचा रिटर्न उपलब्ध नाही, कारण हा फंड लॉन्च झाला आहे जुलै 16, 2021ला. जसं आपण निप्पॉनचा बघितला 2021ला तसा हा ICICIचा सुद्धा. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा रिटर्न आपल्याला दिसते ते फक्त 3 वर्षाचे दिसतात, कारण 3च वर्ष फंडला झालेले आहेत. मित्रांनो बघा 3 वर्षाचा रिटर्न आहे याचा 20% दरवर्षी. कॅटेगरीचा ॲव्हरेज आहे 16%. याच्यामध्ये स्टॉक जर आपण बघितले तर TVS मोटर कंपनी, इथून मग आपण तिन्ही फंडमध्ये बघत आलो की HDFC बँक, ICICI बँकमध्ये मॅक्सिमम होल्डिंग होते. या फंडमध्ये मात्र बघा TVS मोटरनं इथे एंट्री केलेली आहे आणि सगळ्यात जास्त होल्डिंग तिथं आहे त्यांचं. मारुती सुझुकीचं आहे, ICICI बँक आहे, ॲव्हेन्यू सुपरमार्ट आहे, HDFC आहे, इन्फोसिस आहे, झोमॅटोसुद्धा आहे बघा इथं. वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉक मी म्हणलं मगापासून स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप कुठलाही स्टॉक चूज करण्याची मुभा या फंड मॅनेजरकडे आहे. त्यामुळे तो कुठलाही घेऊ शकतो आणि आपलं रिटर्न तो बनवू शकतो, त्याला काही लिमिट नाही आहे, बरोबर. त्यामुळे इथं तुम्हाला दिसेल की वेगवेगळ्या, आता रेड टेप नावाचा एक स्टॉक आहे बघा, बरोबर, कन्झ्युमर, तर त्याच्यामध्ये सुद्धा याने होल्डिंग घेतलेलं आहे. तर ह्या फंडचा आपण रिस्क रेशो जर बघायचे म्हणले ICICI फ्लेक्सी कॅपचे सगळे रिस्क रेशो जे आहेत ते पॉझिटिव्ह दिसत आहेत, ग्रीनमध्ये दिसत आहेत. म्हणजेच काय, कमी रिस्कमध्ये जास्तीत जास्त रिटर्न काढणं ह्यांना शक्य झाले, हे सक्सेसफुल झालेले आहेत. 2025मध्ये सुद्धा मित्रांनो ICICIचा फ्लेक्सी कॅप फंड हा नक्की चांगले रिटर्न तुम्हाला मिळवून देऊ शकेल. सगळ्यात बेस्ट, सगळ्यात मोठा फंड जो आहे तो HDFC आहे. आपण बघितलं 5 स्टार आहे, फंड साईज मोठे आहे, रिटर्न पण जबरदस्त आहेत. ओके, तर याच्यामध्ये आपण गुंतवणूक करणार असाल, आपल्याकडे जर 7, 8, 10 वर्षे असतील तर ह्या फंडना तुम्ही चूज करा. कमी टाईम असेल तर चूज करू नका. स्मॉल कॅपमध्ये सुद्धा एक्सपोजर असतं, लार्ज कॅपमध्ये सुद्धा असतं, त्यामुळे हा रिटर्न जास्त असतो, तसा रिस्क पण जास्त राहते. तर मित्रांनो तुमच्या सल्लागाराचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलाही फंड तुम्ही चूज करू नका. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार.